स्मशानभूमी अभावी ग्रामपंचायतीच्या प्रांगणातच अंत्यसंस्कार। मारेगाव पोलिसात ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल। गावात हक्काची स्मशानभूमी उपलब्ध नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून थेट प्रांगणातच एका वृद्धाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याची खळबळजनक घटना मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरीखुर्द येथे 28 जुलै रोजी घडली। या प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। ही माहिती मारेगावचे ठाणेदार सागर दांडे यांनी दिली। काय आहे नेमकं प्रकरण? बोरीखुर्द येथील रहिवासी रामदास पुरुषोत्तम मानकर वय वर्ष 81 यांचे नैसर्गिक कारणाने निधन झाले होते। गावात अधिकृत स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने आणि पावसाळ्यामुळे अंत्यसंस्कार कोठे करायचे असा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला। प्रशासकीय दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या काही ग्रामस्थ व तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालयाची कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ग्रामपंचायतीच्या प्रांगणातच मानकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले। या घटनेनंतर ग्रामविकास अधिकारी यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली। या तक्रारीवरून ठाणेदार सागर दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे। ठाणेदार सागर दांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 28 जुलै रोजी बोरीखुर्द येथे स्मशानभूमी अभावी ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून प्रांगणातच अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता व सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 221, 287, 125(3), 125(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकूण 4 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्यांचा शोध व पुढील कारवाई सुरू आहे। गावात स्मशानभूमीसारखी मूलभूत सुविधा नसणे आणि त्यावरून ग्रामपंचायतीच्या प्रांगणातच अंत्यसंस्कार करण्याची वेळ येणे या घटनेमुळे प्रशासकीय कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ। काल दिनांक 28/7/2026 रोजी पोलीस स्टेशन मारेगाव हद्दीमध्ये एक बोरीखुर्द गाव आहे। त्या गावामधील जो मयत इसम आहे रामदास मानकर वय 81 वर्ष हा नैसर्गिकरित्या कालावधी वृद्धावस्थेमुळे मरण पावला होता। त्यामुळं त्या ठिकाणी बोरीखुर्दमध्ये स्मशानभूमीची जागा उपलब्ध नसल्यामुळं तेथील गावकरी लोकांनी आणि 2-3 जी मुलं आहेत त्यांनी ग्रामपंचायत प्रांगणामध्ये त्या ग्रामपंचायतचं लॉक तोडून आतमध्ये प्रवेश करून एक ते ग्रामपंचायत प्रांगणामध्ये जो मृतदेह आहे त्याचा अंत्यविधी केलेला आहे आणि दहन केलेलं आहे। त्यामुळं पोलीस स्टेशनला कलम 225, 221, 287, 125 कलम 3, 5 आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियममध्ये गुन्हा दाखल आहे। आरोपीचा शोध सुरू आहे आणि त्यानुसार आम्ही एक पोलीस स्टेशनला कारवाई सुरू आहे। किती जणांवरती गुन्हे दाखल? पोलीस स्टेशनवर 4 चौघांविरुद्ध गुन्हे दाखल आहे।